मैत्रिणींनो, कशा आहात? पाहू शकता इकडे मी शेवग्याच्या शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहेत. काळवरची साल पूर्ण अशा प्रकारे काढून टाकलेले आहेत. तुम्ही वेळीने पण काढू शकता, चाकून काढू शकता किंवा हाताने असे नखाने पण काढू शकता. तर आता पाहूया पुढील कृती. मी पातेल्यात ह्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये पाणी टाकून थोडंसं यामध्ये नमक टाकू आपण. थोडंसं नमक टाकू. आता हे गॅसवर आपण 15 मिनिट छान असं उकडून घेऊ, याला झाकण ठेवून वर. प्रकारे शेंगा आपल्या शेवग्याच्या शेंगा छान उकडलेल्या आहेत, पाहू शकता. तर आता मी गॅस बंद करून घेते. आणि इकडे मी आता फोडणी साहित्य तयार केलेलं आहे. लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, इकडे मी लाल तिखट घेतलेला आहे, हा गरम मसाला, खोबर, शेंगदाण्याचं कूट, नमक थोडंसंच घेतलेलं आहे, अगोदर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हळद, आणि नंतर हे आंबट चिंचेचं पाणी. आता पुढील तयारी आपण करूया. आता याच्यातलं मी हे पाणी काढून घेते बाजूला, आणि दुसरं आणखी गरम पाणी थोडंसं ठेवते. प्रकारे शेंगा मी एका बाजूला काढून घेतलेले आहेत आणि पाणी काढून घेतलेलं आहे. असं तिकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. 2 चमचे मी तेल टाकून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता. जास्त तेल खाणं काही शरीरासाठी चांगलं नाही, त्यामुळे कमीच तेल टाकत आहे मी. तेल गरम झालेलं आहे. आता मी टाकून घेते मोहरी छान तडतडली की जिरे टाकून घेऊ आपण. कढीपत्ता मग टाकून घेऊ आपण अद्रक लसूण पेस्ट. छान मसाला परतून घेऊ. थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते यामध्ये. असा कलर बदललेला आहे, लसणाचा गोल्डन कलरवर आलेला आहे. तर यामध्ये टाकून घेऊ आपण लाल तिखट, छान लाल तिखट परतून घेऊ. मग टाकू आपण हा गरम मसाला. टाकू खोबर, भाजून घेतलेलं खोबर आहे हे, थोडीशी हळद टाकून घेऊ. यामध्ये आपण ह्या शेंगा छान असं परतून घेऊ. याला का मिक्स करून मसाल्यामध्ये. थोडंसं नमक टाकू यामध्ये. नंतर शेंगदाण्याचं कूट पूर्ण असं मिक्स करून घेऊ. खूप भाजी छान होते ही. आता टाकून घेते मी चिंचेचं पाणी. तुम्हाला आवडत असेल तर टाका आंबट, नाही तर नाही टाकला तरी चालेल. टोमॅटो पण टाकू शकता, टोमॅटो पण नाही टाकला तरी चालते. मी टाकून घेते हे काढून घेतलेलं पाणी. खूप छान अशी रस्सा भाजी होते, नक्की ट्राय करा. तुम्हाला आणखी थोडंसं पाणी लागत असेल तर पाणी आणखी तुम्ही वाढू शकता. गरम करून टाकायचं पाणी. मस्त अशी आपली रस्सा भाजी. आता मी ह्याला 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घेते. उकळी आलेली आहे. गरम असल्यामुळे गरम पाणी टाकल्याने लगेच उकळी आली. त्याला आता मी उकळी आल्यानंतर आणखी 5 मिनिटं छान असं शिजून घेते, म्हणजे सगळे मसालेमधले शिजले जातील. पाहू शकता
छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. कट पण किती छान आलेला आहे अशा प्रकारे. तर नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका. नक्की ट्राय करा. खूप छान होती ही भाजी. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.